शेवटचा प्रश्न मला घाबरायचं नाही, मोठं उत्तर द्यायचं. मला सांग, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा अभंग कोणता? ते म्हणते मला काय माहिती. मग आरची तुझी का मावशी होती? आरची माहिती, पारशा माहिती, पोरांना सगळं माहिती. याचा अर्थ पोरं अडाणी नाही, पोरं हुशारच आहेत, परंतु कोणत्या गोष्टीमध्ये पोरं हुशार असली पाहिजे याचं पोरांना ज्ञान नाही. आणि याला जर जबाबदार कोण असेल ना, तर याला जबाबदार लेकर नाही, लेकरांचे आई बाबाचे जबाबदार आहे. आता इथं बसलेले किती महिला आहेत मला सांगा, इथं बसलेले किती आया आहेत आपल्या पोरांना रोज हरिपाठ वाचायला सांगतात. त्या कधी असं तुम्ही हात वर करा, तिथं जातो इथं चौकात पुतळा बांधून होतो. एक पण दादांनो, कोणाच्याही पोटाला संत ज्ञानदेव आणि कोणाच्याही पोटाला संत तुकोबाराय जन्म येत नसतात. कोणाच्याही पोटाला छत्रपती शिवाजीराजे जन्म येत नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ मोठी. पोरावर संस्कार करणं काळाची गरज आहे दादांनो. कारण आजचा पोरगुंडा, आजचं पोरग 17-18 वर्षाचं पोरग गुटखा होईल, गुटखा खाते. 18 वर्षाचा पोरग सिगारेट ओढतोय, बापाला सिगारेट माहित नाही पण पोरग सिगारेट ओढतोय. 18-19 वर्षाचा पोरग दारू पितोय, दारू पिऊन हिंडतोय. दारू जास्त चढले की बापाला म्हणतो उचलून आपतील, पोरग म्हणते बापाला उचलून आपतील. बापाला म्हणते आपटू शकतो का, तर याच्या अगोदर मला 3-4 वेळा तुला आपटले. म्हणजे बापाला सुद्धा लाज नाही सांगायला. काय झालं असं, कारण अलीकडं पोरांवर आपलं लक्ष कमी झालं. संस्कार द्या. म्हणून मी सांगत असतो, पोरांना व्यसन करू नका, तंबाखू गुटखा कोणी हिंडू नका. जोपर्यंत अंगामध्ये जवान रक्त काम करा, कष्ट करा, मेहनत करा. हो, लहानपणी माणसाने शिक्षण घेतलं पाहिजे, अभ्यासच केला पाहिजे. बाल्य अवस्थेमध्ये अभ्यास सांगितलाय, दुसऱ्या अवस्थेमध्ये तारुण्य अवस्थेमध्ये काम करावा, काम करा, इज्जत पैसा कमवा. आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये फक्त पुण्य माणसानं कमवलं पाहिजे. हो, आणि जर ह्या तिन्ही अवस्थेमध्ये माणसानं काहीच नाही केलं तर शेवटच्या अवस्थेमध्ये माणसाला पश्चाताप करण्याची वेळ येथे. पूर्ण व्यावसायिक वळा, कामधंदे करा. हो, म्हणून तंबाखू होणं, गुटखा होणं, व्यसनाच्या आधी जाऊ नका. कारण दारू गांजा मद पिऊया, मी सांगत नाही, चित्रपटास मला सांगता, दारू गांजा मद पिऊया अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. कशाला खातो तंबाखू, कशाला खातो गुटखा? तुझ्या जर लय मस्तीने पैसे खर्च करण्याची, उद्यापासून काजू खाणं, बदाम खा, क्वालिटीचं खा, क्वालिटीचं. हलकट खाऊ नको, हलकट खाण्यानं माणसाची बुद्धी भ्रष्ट होती. क्वालिटीचं खा, क्वालिटीचं. तंबाखू खाऊ नको. हो, खायचंय तर खारी खा, खोबरं खा, दूध पे, व्यायाम कर, ताकद कमवली, आयुष्यामध्ये कामाला येईल. पण मग तुम्हाला हो चांगलं खायला परवडत नाही का? 700 रुपये किलो काजू झाला, 800-900 रुपये किलो बदाम झाला, खायला परवडत नाही. पण आपण जे गुटखा खातो ना, गुटखा ते काय स्वस्त नाही, कधीतरी किलो आणून बघा. गुटखा मार्केटला गुटखा 25,000 रुपये किलो मिळते. मार्केटला विमल 30 ते 35,000 रुपये किलो मिळते. पुढे मध्ये घेतो, ग्रॅम मध्ये घेतो, त्याची किंमत तुम्हाला मला कळत नाही. हो, 25,000 रुपये किलो गुटखा आहे, 30 ते 35,000 रुपये किलो काजू. नाही खाणार 700 रुपये किलोचा काजू खाणार नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, मग 25,000 रुपये किलोचा दूध खाईल. काय खाईल? मी काय वाईट बोलत नाही, वाईट सांगणार पण नाही, वाईट सांगण्याचं व्यासपीठ पण नाही. पण त्याचं नाव ठेवणार ना, काही लोक लावून नाव ठेवलं बघा. काय रे? गुटखा. काय नाव बाळा? गुवर जोर द्यायचं. गु त्याला कमर्शी अंडरकट करायचं, अंडरलाईन करायचं. गुटखा. आता खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधला प्रकार हुशार खामाला दुकानदारांना पुढे मध्ये फिल्टर करू लागतो. अरे हळद एकीकडे आमचं यान चंद्रा गेलो, एकीकडे माझ्या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. आज भारत चंद्रावर गेलाय, मंगळावर गेलाय. पण याच देशाच्या तरुणांना आज काय खाऊ, काय प्यावं, कसं वागावं, कसं भान सुद्धा उरलं नाही. म्हणून आमचे संत कबीरदास महाराज म्हणतात, जाम पर जाम पीने से क्या फायदा. दारू सकाळी पिला तर दुपारी उतरते, रात्री पिलास तर अर्ध्या रात्रीत उतरती. अशी उतरणारी नशा करू नको. पण काही काही बहादर म्हणते, महाराज आम्ही उतरूच देत नाही का, खिशात घेऊन फिरतो, कशी उतरू. पण ही नशा उतरणारी दादा, नशा अशी करा दादा, एकदा चढली की उतरली पाहिजे. भगवंताच्या नामाची नशा, भगवंताच्या भक्तीची नशा दादा, उतरत नहीं. जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा,
आधी रात में उतर जाएगी। तू एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी। बोल अली कमरदार दारू पे वो फिर सी क्या थोड़ा आवाज नहीं बोले अली कमरदार दारू पे वो फिर सी आणि या रस्त्यावर या रस्त्यावर कुठली बनली आहे या रस्त्यावर कुठली बनली तुला म्हणूया लेकरं बाळ बाप नवे आमोचा समाजात किंमत नाही, गावात त्याला काही किंमत देत नाही. गावात सोडा स्वतःच पार्किंग बोललं एवढे एवढं लेकरू असते ते बाबा म्हणतो हे बाबा काय केलं माझ्यासाठी तुला म्हणूया लेकरं बाळ बाप नवे आमोचा आमच्या गावाचा प्रकार झाला. आमच्या गावात घडलेली सत्य घटना आमच्या गावाचा प्रकार झाला आणि एका दारुड्या भलती त्याला रातभर तो घर त्यानं केला आणि 5 वाजता सकाळी हाती घेऊन सुंदर भगवंताची भक्ती करा, नामचिंतन करा. हो कुठल्याही प्रकारचं पाप वासना मनामध्ये ठेवू नका. मन हे स्वच्छ करा, कारण एकदा मन स्वच्छ झालं, मन चित्त निर्मळ झालं, महाराजांना त्या चित्तामध्ये भगवंत येऊन राहत असतो, वास्तव्य करतो म्हणतात. ऐसा समोर सांगितला संती जेजाकार केला. एका जनावर आनंद झाला. माझा शिकून गुरुला ते गोनी गोल सर्वांना फ्रीज बसायचं. शेवटचं भजन सर्वांनी चांगलं भजन करायचं बरं का म्हणलं. शेवटचं भजन म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं शेवटचं भजन सर्वांनी चांगलं भजन करायचं. तुम्ही जर भजन चांगलं केलं तर भाऊ 2 मिनिटात सुटलं समजायचं. सकाळचं तांबडं विठ्ठल माझा 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 पुढे बसलेल्या 10-5 महिलांनी चांगलं भजन केलं. माझं लक्ष होतं, पण पाठीमागच्या महिला म्हणलं तिथल्या तिला असं कळलं.
बोलता बोलता आई वडील सांगतात तर या ठिकाणी महिला मंडळाची संख्या जास्त भरपूर उपस्थिती त्याला महिला मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महिला मंडळी भरपूर हसल्याबद्दल महिला मंडळ मावशी खरं सांगतो तुम्ही खरंच निर्मळ मनाचे भाऊ तुम्ही चांगले हसल्या खरंच माझं आयुष्य तुम्हाला लाभो असं वाटतंय माझी सगळी संपत्ती तुमच्या नावावर करावी. तर गोंधळ असं आहे माझ्यावर 25 लाखाचं कर्ज आहे त्यामुळे आणि तेवढं नील करून मग पुढचा विचार करू कारण हसलं पाहिजे जीवनामध्ये. कारण अलीकडं लोक हसत नाहीत त्याच्यावर तुम्ही खरंच मोठ्या मनाची मावशी काय काय गावात गेलं लोक हसत नाहीत दरिद्र असते किती हसवा हसत नाही म्हणजे हसत नाहीत का तेच कार्यकर्ते काय करतात आयोजक जे हसत नाहीत तेच प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या समोर आणून बसवले सगळं गाव हसतं पण प्रमुख पाहुणे सगळं गाव हसतं प्रमुख अरे हसून तुझ्या तोंडात काय कुत्रा मुद्दे हस काय झालं काय तुला तो तुम्हाला हसणं माणसाचं स्टेटस खराब होतं पण हसणं होतं का तळतळ साहेब हसणं माणसाचं स्टेटस खराब नाही होत हसणं माणसाचं स्टेटस होतं निवेश बोलते महिला म्हणून तुम्ही किती मेकअप करा फोटोग्राफरला मला फोटोग्राफर काय म्हणतो असं म्हणतो का नाचबाई स्माईल म्हणतो ना का बरं तुम्ही मेकअप केला नाही का केलाय चेहऱ्याची खरी ब्युटी नॅचरल ब्युटी हे तुमच्या हसण्यावर पुन्हा हसलं पाहिजे कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि ज्याला हसता येतं त्या गर्दीमध्ये हसण्याची पाहिजे हसायचं मिळेल काय होऊ द्या नवऱ्यानं मारलं तरी हसायचं मावशी नवऱ्यानं इथे रेड लागले म्हणायचं लागू दे आणि एवढीच माणसं इतिहास घडत असतात आणि पण टेन्शन नावाचं रोग आहे टेन्शन कोणाला पण नाही हो 25-20 वर्षाच्या पोर टेन्शन उचलले स्ट्रेस लोक टेन्शन घेऊन काय गणना अटॅक काय येतो कारण हसणं माणूस विसरलाय उगाच चिंता करायची का चिंता करायची खरं सांगा आपण किती जरी चिंता केली तरी आपल्या हातात काय येतं काही गोष्टी आपल्या हातात नाही काय चिंता करायची बरं काय काय माणसं कुठे टेन्शन घेतो बरं परवा दिवशी एक माणूस बाथरूम मध्ये गेला आणि मेला या विचारलं का मेला लोक म्हणले त्यांना टेन्शन घेतो मला बाथरूम मध्ये टेन्शन घेतो नेहमीच लग्न जमाना गेला टेन्शन काय करायचं नाही तुला बरं कोणत्या बिचारीचं लग्न झालं त्याला लेकरू व्हायला गेला टेन्शन आहे बरोबर का तू देवाचं भजन करणार त्यापेक्षा म्हणून तू का म्हणे घालू दयावरी भारत वावरा संसार देवा पाहिजे तरी जर संसारातून थकलं बरं का म्हणजे संसारातून थकलं तरी मंदिरामध्ये येऊन बसायचं आणि त्या मातेला म्हणायचं संदेश जगामध्ये संसार करून थकली आता मला तुझ्या शिवकोणी नाही कधीतरी देवाला म्हणा भगवान का मला तुझ्या शिवकोणी नाही बाबा दुःख किती हलके होतं आपलं दुःख जगाला सांगायचं नाही जगाला सांगितले जे काय करतं आपलं दुःख रडून रडून ऐकते आणि दुसरीकडे हसून हसून सांगते त्याच्यामुळे जगाला